सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, युगपुरुष, महामानव, विश्वभूषण, बोधिसत्व, बॅरिस्टर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज आणि आद्य क्रांतिकारक सत्यशोधक समाज आणि स्त्री शिक्षणाचे दायित्व नायक महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, ठाणे शहरातील, ठाणे जिल्ह्यातील 30 लाख जनतेला आणि 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेला हा संदेश आहे, आव्हान आहे की रविराज रवींद्र चांगो शिंदे ठाणे जिल्ह्यातील, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील चाललेला भ्रष्टाचार, यथाकथित चाललेला भ्रष्टाचार याच्याविरुद्ध रोखठोक ठोस आवाज उठवतो, हा आवाज संपूर्ण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावा, संपूर्ण जनतेला कळावं की भ्रष्टाचार कसा होतो, कशा प्रकारे होतो. या सर्व भ्रष्टाचाराचे लेखाजोखा पुरावा, या सर्व भ्रष्टाचारांचे लेखाजोखा पुरावा जे 34 वर्ष या संपूर्ण भ्रष्टाचाराचे लेखाजोखा पुरावा गद्दार सेनेचं माझ्याकडे आहे आणि मी सरकारी कायदेशीर प्रक्रियेने ते बाहेर काढतोय आणि काढलेला आहे. कोणाची हिंमत नाही आहे की 34 वर्ष असलेल्या सत्याच्या विरोधात, भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याची. तो मी बोलतोय. रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, परिवर्तन कामगार सेना युनियन, महाराष्ट्र एसटी महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महामंडळ युनियन, महाराष्ट्र एसटी महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्य आणि ऑल संघटनात्मक युनियनचे काम करताना कामगारांचे विविध प्रश्न आम्ही या कामगार चळवळीच्या माध्यमातून सोडवत आहे. आमचा कुठला राजकीय पक्ष नाही आहे, परंतु ठाणे महानगरपालिकेमधली बोकाळलेला भ्रष्टाचार, टक्केवारीचा 50% हा भ्रष्टाचाराचा बोकाळलेला भ्रष्टाचार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 50% बोकाळलेला भ्रष्टाचार आपल्याला मोडीत काढायचा आहे. त्यामुळे माझा कुठलाही राजकीय पक्ष नव्हता आणि मी राजकीय क्षेत्रात कधी येणार नव्हतो. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या 1960 पासून कामगार चळवळ आहे, कामगार चळवळीचं भरीव कार आहे, कामगार चळवळीचं भरीव कार्य आहे आणि या कार्यामार्फत विविध कामगार क्षेत्राची प्रगती करण्याचे, उन्नती करण्याचे विविध गोष्टी घडविल्या. कर्मचाऱ्यांना घरे दिले, दादोजी कोंडदेव मैदानाची झोपडपट्टी हटवून मैदान दिलं, गडकरी रंगायतन बनवण्यास सहकार्य केलं, कारण त्यावेळेस चांगो शिंदेच्या सत्ता होत्या. वसंतराव डावकरेंसारखा नेता निवडून दिला, जो आम्ही दिला. कॉलेजला बंक मारून, सुट्टी मारून 3 महिने प्रचार केला. महानगरपालिका स्तरावरती वसंतराव डावकरे निवडून आले. हेच वसंतराव डावकरे एकेकाळी संप मोडीत काढण्यासाठी वडिलांवर हल्ला केला होता. ह्याच वसंतराव डावकरेंनी घरी शस्त्रधारी माणसं पाठवून, पण वडिलांचं नशीब बलवत्तर, त्यांना आधीच कळालं, त्यामध्ये घरी सापडले नाही. आता तीच पुनरावृत्ती गद्दार सेनेचे खासदार नरेश मस्केजी करत आहेत. रवींद्र शिंदेला एकटं गाठून
रवींद्र शिंदेला एकटं दुकटं गातून महापालिका क्षेत्राच्या आवारामध्ये मारण्यासाठी मुलं पाठवलेली आहेत, मारण्यासाठी मुलं पाठवलेली आहेत. कालच मला ती खबर आली कानावरती. मी दिवसभर महापालिकेमध्ये होतो आणि महापालिकेमध्ये राहणार. कोणाचा मायका लाल, कोणाच्या बापाची हिंमत नाही की माझ्या केसाला पण धक्का लावण्याची. हे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो. मी एक सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. मी एक सेवेत कार्यकारी अभियंता राहिलेलो. प्रामाणिक वर्ष 30-32 वर्ष सेवा केली. कोणाच्या कधी पायाला पाय लावलेला नाही, की कोणाचा कसाचा चहा माहीत नाही, की कोणाबरोबर कधी पार्टी मित्रांबरोबर बसलेलो नाही आहे. कुठल्या राजकीय नेत्याशी माझं कधी संबंध आलेला नाही आणि कुठल्या राजकीय नेत्याविरोधात मी कधी बोललेलो नाही. कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये मी कधी बोललेलो नाही. परंतु कोविड कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या गोल्डन गँगने मला अचानक काही घेणं नाही देणं नाही निलंबित केलं. कोविड कालावधीमध्ये एकनाथराव शिंदेनी गोल्डन गँगने सांगितलं कानामध्ये मुतले. कानामध्ये मुतणारा नरेश म्हस्के. कानामध्ये नरेश म्हस्के एकनाथराव शिंदेच्या मुतले की रवींद्र शिंदेनं सस्पेंड करा. रवींद्र शिंदेनं सस्पेंड केलं. 45 दिवस विधानभवनाच्या पायरीवर पालकमंत्री एकनाथराव शिंदे, नगरविकास मंत्री त्यांना गाठलं. साहेब माझा दोष काय? मी काय नाही केलं. साहेब माझा दोष काय? मी काय नाही केलं. ज्यावेळेस मला निलंबनाचे आदेश आले, मी एकनाथराव शिंदेच्या घरावर गाडी घेऊन उभा राहिलो. सर्व माझ्याबरोबर कार्यकर्ते नेते होते. एकनाथराव शिंदे काय घराच्या वरून खाली नाही आली आहे. पाऊस धोधो पडत होता आणि एकनाथराव शिंदे पालकमंत्री नगर घराच्या वरून खाली आले नाहीत. कारण आम्ही संपूर्ण कार्यकर्ते नेते मंडळी माझ्याबरोबर एकनाथराव शिंदेची वाट बघत होते, बंगल्यातून खाली कधी येतात. का निलंबन आदेश काढले? अरे सर्वसामान्य जीवनामध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, तो तू छिनून घेत नाही ना. सर्वांना